मिताली, मी ब्लॅकने तिकीट घेणार नाही. अनु, याआधी आपण तिकीट कधी ब्लॅकने घेतली नव्हती का? मला आता तिकीट ब्लॅकने घ्यायची नाहीये. अरे पण का? काय फरक पडतोय? हे बघ, फरक काय पडतोय मला नाही माहिती. मला पटत नाही ब्लॅकने तिकीट घेणं. आणि रिक्वेस्ट की तुम्ही पण घेऊ नका. अनु, तुम्हाला घ्यायचे असेल तर प्लीज गो हेड. आय डोंट वॉन्ट. अगं अशी काय? अनु, कम ऑन यार. अगं ह्याच्यात एवढं वाद घालण्यासारखं आहे का काही? अनुष्का सॉरी, बट मला हा मूर्खपणा वाटतोय. अगं साधी तिकीट्स ब्लॅकनं घेतल्याने काय एवढा आकाश कोसळणार होतं का? नाहीतर काय. आणि जर का आपण घेतली नसती तर दुसऱ्या कुठल्या माणसाने ती घेतली नसती का? ते आहेच ग, पण आपण आपल्यापासूनच सुरुवात करू शकतो ना. अनुष्का, तू सरांचं लेक्चर इतकं सिरियसली घेतलंयस? म्हणजे तुलाही माझी चूक वाटते? ऑफकोर्स. अगं आपण ब्लॅकनी जर तिकीट घेतली तर काय देशाची इकॉनॉमी कोसळणार आहे का? व्हॉट एव्हर यार. अनु, 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 काय झालंय तुला? काही नाही. तुम्हाला नाही कळणार. का नाही कळणार? कळणार नाही कारण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. हे भय असं नाहीये. आम्हाला कळतंय सगळं, समजतंय, पण सरांनी दाखवलेला रस्ता कठीण आहे खूप. का? काय कठीण आहे त्यात? आणि इनफॅक्ट मी मिलिटरी जॉईन करायचा विचार करते. What rubbish! You're joking, right? I'm not joking, Ameya. And seriously, मला असं वाटलेलं निदान तू तरी मला सपोर्ट करशील. आपलं रिलेशनशिप काय फक्त... होल्ड. हे बघा नो, आय एम ऑलवेज विथ यू. पण एकदा या मार्गावर चालायचं ठरवलं ना की पुन्हा वळता येणार नाही. बरंच काही सहन करावं लागणार आहे आपल्याला. आणि आज तर जवळचे हसतायत, उद्या अख्खं जग मूर्खात काढणार आहे. पण मग तेव्हा वाईट वाटून घ्यायचं नाही. मन घट्ट ठेवायचं आणि आपण ठरवलेल्या मार्गांनी चालत राहायचं. आहे तयारी? येणार आहेस का बाबा? कहाँ जाने का है? विजयनगरला जायचं. नहीं आने का उधर? नाही नहीं. चला त्याला विचारू. ए बाबा, हाँ. येणार आहेस का विजयनगरला? नहीं. नाही. नहीं. अरे ना झालंय तरी काय? कुणी नाहीच म्हणतो. असं हा बिल्ला कशासाठी दिलाय तुम्हाला? ये बुड्ढे जाना, क्यों दिमाग चाट रहा है? शांत व्हा तुम्ही. आज जरा एक मिनिट. तुझ्या आई वडिलांना असं बोललो तर चालेल? ए, तू कोण आहे रे? एक मराठी माणूस. बोला, काय म्हणताय? हा? ऍक्सिडेंट केस आहे. हो. आम्ही इमर्जन्सी ट्रीटमेंट सुरू करतो. तुम्ही पोलीस केस करा. हॅलो, मी इन्स्पेक्टर जाधव. हा, मीच केला फोन होता. तूच केला होतास? हो, मीच केला होता. नाव काय तुझं? माझं नाव पॅडी. पांडुरंग घोरपडे. ऍक्सिडेंट झाला तो नात्या बित्यातला आहे का तुझ्या? नाही नाही सर, नात्यातला नाही. मी ओळखते नाही त्याला. बस ऍक्सिडेंट झाला, मी बघितलं आणि त्याला मदत केली. अशी उठसूट सगळ्यांनाच मदत करतोस का? हा, येता जाता सगळ्यांनाच मदत करत सुटतोस का? नाही पण सर ऍक्सिडेंट झाला. करत असशील तर हो म्हण, चांगली गोष्ट आहे. ओके सर. कुठे झाला? कुठे ऍक्सिडेंट एक्झॅक्टली? सर दर्शन चेक नाही काय ना, त्याच्या पुढे गोडबंदर, तिथे लोणली रोड आहे ना, तिकडे झाला. ज्या गाडीने उडवलं ती बघितलीस का तू? हो साहेब, मी नंबरही घेतला त्या गाडीचा. आणि साहेब मला वाटतं मी त्या ड्रायव्हरलाही ओळखू शकेन, कारण त्याला बघितलं ना मी. गुड. काय नंबर काय? एक सेकंड. हां साहेब, MS02 AQ 4829. गुड.
हा नंबर आरटी ऑफिसला पाठवा. जी सर. गाडीचे आणि मालकाचे डिटेल्स मागून घ्या. जी सर. तू काय करत होतास तिकडे? एक मिनिट. काय झालं? सर, त्या ऍक्सिडेंट झालेल्या मुलाचं नाव आहे विकास जंगम. त्याच्या खिशातल्या रेल्वे पासाच्या पत्त्यावर गेलो. त्याचे आजोबा येते तिकडे. साहेब साहेब माझ्या नातवाला वाचवा हो. त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. पाया पाया पडतो तुमच्या साहेब. बरं झालं तुम्ही त्याला इथं आणलं. नाही, हा बघा, हा घोरपडे याने तुमच्या नातवाला ऍडमिट केलं. अरे बाबा बाबा तुझे उपकार झाले बाबा. बाबा, तुझे उपकार मी कसे फेडू शांत व्हा, बाबा. इन्स्पेक्टर. विकास पेशंटचे नातेवाईक का ते आजोबा? मी बोलू का? डॉक्टर माझा नातू माझा नातू. आजोबा आजोबा तुम्ही शांत व्हा, बसा, काळजी करू नका. हा, देवावर विश्वास ठेवा. हा. डॉक्टर, काय कंडिशन आहे पेशंटची? कंडिशन तशी क्रिटिकलच आहे. डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे. आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत, पण वेल अल्टिमेटली इट्स ऑन डेस्टिनी. हा, घरचा नंबर लिहिलाय? हो सर. ओके, थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. पण साहेब मला पुन्हा कधी यायला लागेल इकडे? पोलीस स्टेशन खूप आवडतं वाटतं तुला. ये ना, कधी ये, वेळ मिळाला की ये. या. नाही नाही, तसं नाही साहेब. काय ना, ज्या माणसाने ऍक्सिडेंट केला त्याला मी पाहिलंय, तर त्याला ओळखायला मला इकडे. श्री मूर्ख साहेब, माफ करा. काय आहे, आम्ही सामान्य माणसं होतो. हे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी वगैरेशी आमचा काही संबंध नाही. तेव्हा प्लीज तुम्हाला एक विनंती करायची होती. माझ्या मुलाला यातून लांब ठेवा. मला वाटतं तुम्ही समजू शकता ना साहेब? हो, समजू शकतो. आणि तुम्ही समजूतदार आहात. पण बाबा, त्या माणसाला शिक्षा नको व्हायला? होणार होणार. आम्ही त्या माणसावर योग्य ते ऍक्शन घेऊच. यू डोंट वरी. या. एक शब्दही बोलू नकोस. झालं, एवढं बस झालं. आता यापुढे मला या विषयावर चर्चा करायची नाहीये, कळलं? असं काय वाईट केलंय मी? अरे, इतके सगळे जण होते ना तिथे, तुलाच पुढाकार घ्यायची काय गरज होती? बाबा, अशा वेळेला कोणीतरी पुढे यायला हवं ना. हो, पण तूच कशाला? मग मी का नाही? हेच कुठले तरी हिंदी सिनेमे बघता आणि हिरो बनायला जाता. अरे, तुझ्या लक्षात नाही येत आहे यातून पुढे किती भानगडी होऊ शकतात ते. एक मिनिट बाबा, मला हिरो बिरो बनण्याची अजिबात खाज नाहीये. त्या क्षणाला त्या मुलाला कोणाच्या तरी मदतीची गरज होती, ती मी केली, बस. आणि मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाहीये, उलट अभिमान वाटतोय. अरे बाबा, पण तुला कळत कसं नाहीये? बाबा, समजा त्या मुलाच्या ठिकाणी मी असतो आणि असाच तुमच्यासारखा विचार करून कोणी पुढे आलंच नसतं तर? हे बघ पॅडी, तू म्हणतोयस ना ते कदाचित बरोबरही असेल, पण तरी सुद्धा काय? तरी सुद्धा या विषयावर एक शब्दही बोलायचं नाही यापुढे. आणि तू या केस संदर्भात कुठेही जायचं नाहीये, कळलं? दॅट्स ऑल. हॅलो. हॅलो, मिस्टर घोरपडे का? हा, बोलतोय. हा, मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. हा, बोला साहेब. हे बघा, तुमच्या मुलाला घेऊन जरा उद्या पोलीस स्टेशनला या. का? काय झालं काय? काय नाही, तुमच्या मुलाने ज्याला ऍडमिट केलं होतं ना, ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता, काय त्याचं नाव? हा, विकास जंगम. हा, तो आता थोड्या वेळापूर्वीच ऑफ झाला. पण साहेब, घाबरू नका, थोडीशी चौकशी करायची आहे, बाकी काय नाही. उद्या आठवणीने घेऊन या पोलीस स्टेशनला, नाहीतर आम्हाला तुमच्या घरी यावं लागेल. पॅडी, अरे काय झालं काय? सर, तो आता जो बाहेर पडला ना केबिन मधून, तोच माणूस आहे. त्यानेच ऍक्सिडेंट केलाय. सावंत, जरा 2 ग्लास पाणी घेऊन या. अहो पण साहेब. पॅडी, या, बसा. कूल डाऊन प्लीज. बसा. या, बसा बसा. घ्या पाणी, घ्या घ्या घ्या, पाणी घ्या प्लीज. नाही नको.
घोरपडे आता तुमच्या समोरून गेले ते ओमकार पंडित आणि त्यांचे मोठे भाऊ प्रशांत पंडित खूप चांगले गृहस्थ आहेत. काय माणसाच्या हातून चूक घडते नाही का. त्यांनी इथं स्वतः येऊन आपली चूक कबूल केली. त्यांनी चूक कबूल केली ना आपली, मग आता विषय संपला. तेच म्हणतोय ना मी काय म्हणतो, हा विषय आपण इथं संपूया. एक मिनिट साहेब, त्या माणसाच्या हातून ऍक्सिडेंट झाला ही त्याची चूक नाहीये, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या मुलाची मदत न करता तो तिथून पळून गेला ही त्याची चूक आहे. कदाचित वेळेवर मदत मिळाली असती ना, त्या मुलाचा जीव वाचला असता. हे बघ, हे सगळं कळायला अजून तू खूप लहान आहेस. घोरपडे समजावं मुलाला. अहो पण साधी मध्यमवर्गीय माणसं कशाला या कोर्ट कचेरीच्या लफड्यात अडकत आहे. रोज ते तारखेला कोर्टात हजर राहायचं, वकिलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. आणि तुम्हाला माहिती आहे कोर्टात काहीही सिद्ध होऊ शकतं. म्हणजे हा अपघात नसून एक खून होता असं जर सिद्ध झालं तर हा फुकट लटकेल. नाही बघा, विचार करा, तुमच्या मुलाचं अख्खं करिअर पडलंय, त्याची वाट लागेल. हे बघा, आमच्या प्रोसिजरनुसार आम्हाला जी काही कारवाई करायची ती आम्ही करूच, पण या सगळ्यात तुमचा मुलगा अडकू नये असं मला मनापासून वाटतंय. मग मी आता असं करतो, ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस तिथं कुणीही नव्हतं असा रिपोर्ट तयार करतो. ओके. कशाला कशाला, मी बघितलं ना त्याला, मी होतो तिकडे. पॅडी तू प्लीज बाहेर जा. नाही मी बाहेर मी नाही बोलतो. जाणार. मी बाहेर नाही जाणार, तुम्ही लिहून घ्या. मी पॅडी बाहेर जा. अहो पण मी बघितलंय त्याला, तुम्ही त्यांना सांगा ना. सॉरी साहेब, तुम्ही त्याचं बोलणं मनावर घेऊ नका. लहान आहे अजून, मी समजावीन त्याला. तो काहीही बोलणार नाही. गुड. याला काही अर्थ आहे का? मी उद्या कोणाचाही खून करावा आणि पोलिसांकडे जाऊन कबुली द्यावी, मग ते मला सोडतील? ही त्यांनी दिलेल्या कबुलीची नाही, त्यांनी त्या इन्स्पेक्टरला चारलेल्या पैशांची कमाल आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या बाबांनी असा स्टँड घ्यावा. त्यांची काही चूक नाहीये ग. अरे ज्या माणसाने आयुष्यभर पोलीस स्टेशन बघितलेलंही नाहीये, घाबरणारच तो अशा धमक्यांना. हे बघा, जे व्हायचंय ते होऊन गेलंय. त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो याचा आपण विचार करायला हवा. काय करणार आपण आणि कोणासाठी? त्या ओमकार पंडितने त्या पोलिसांना पैसे चारले, विकास जंगम मेला, हे संपली. कोणासाठी करणार आपण? विकासच्या आजोबांसाठी. आपण विकास जंगमला न्याय मिळवून देऊ शकणार नाही, पण निदान त्याच्या आजोबांना काहीतरी मदत निश्चित करू शकू. अनुष्का म्हणते ते बरोबर आहे. आपण ना त्या पोलिसांचा नाच सोडूनच देऊया आणि त्या विकासच्या आजोबांना जी काही मदत करता येईल ना ती करूया. आजोबा, तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना प्लीज. आम्हीही कालपासून बरंच समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण काही खातच नाही तो. आजोबा, तुम्ही उपाशी राहिलेलं तुमच्या विकासला आवडलं असतं का? आता कोणासाठी जगू मी? काय उपयोग आहे असल्या जगण्याचा? मला म्हाताऱ्याला एकटाच टाकून गेला तो. हे बघा आजोबा, प्लीज तुम्ही रडू नका हो. आम्ही सगळे आहोत ना. हेमंत, हे बघा आजोबा, प्लीज तुम्ही काय. तुम्ही त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणाला कळवलंय का? आम्ही आहोत ना. हो कळवलंय, पण अजून कोणाचाच पत्ता नाही.